नमो बुद्धाय, जय भीम. त्यात येथे बुद्ध धम्मचं म्हणजे वाचन केल्यानंतर की जे सिच्युएशन बुद्धाच्या वेळेस होती ती सिच्युएशनच बाबासाहेबांच्या वेळेस आणि आजही तेच सिच्युएशन आहे. तसेच धम्माला ग्लानी करण्यासाठी, धम्माला बाजूला करण्यासाठी जे षडयंत्र त्यावेळेस होतं, जे उपक्रम त्यावेळेस चालायचे तेच उपक्रम आजही चालू आहे असे तंत मेळ खाती आहे. म्हणजे असा सारांश देते आहे. म्हणून मग मी असं लक्षात आलं की मी एक विषय तयार करण्याचं ठरवलं का बुद्ध धम्माला जे रासाची कारणे काय आहे, बुद्ध धम्माच्या रासाची कारणे काय आहे तेव्हा. तर त्याच्यामधून धम्मामध्ये आणि लोकांमध्ये अनेक भ्रम आणि भ्रम पसरवला गेला. बुद्ध धम्माचे वेगवेगळे अंग, छोटे छोटे अंग मोठं केले गेले. ज्या ठिकाणी बुद्धांनी क्लॅरिटी दिलेली आहे, पण असे लूपहोल्स काढले आणि त्या लूपहोल्सच्या आधारावर धम्माला म्हणजे एक वेगळं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं आता आपण अनेक प्रश्न आहेत त्याच्यामध्ये ज्या 4 आर्य सत्य बुद्धाला म्हणजे ज्ञानप्राप्तीनंतर जे मिळाले, म्हणजे बुद्धांनी 6 वर्ष जे तपश्चर्या केली, पीडा घेतली आणि सगळ्या ऋषीमुनीकडून गेले. अनेक ऋषीमुनीकडून गेल्यानंतर बुद्धाचं समाधान झालं नाही आणि मग काही दिवस वास्तव्याला आल्यानंतर दुसऱ्या मुनीकडे, तिसऱ्या मुनीकडे, म्हणजे ती संस्कृती त्यावेळेची कसं होते असा दृष्टिक्षेप पडतो आहे. आणि तो दृष्टिक्षेप नजर आल्यानंतर असं लक्षात येते की जे संस्कृती जी होती बुद्धाला, ते संस्कृती बिलकुल मान्य नव्हती आणि सगळे लोक शोधात निघले होते. आणि शोध एकच होता का हे सृष्टी कशी निर्माण झाली, दुःख कसं आहे, सूर्यचंद्र कशी आहे, ग्रह तारे कसे आहे, आणि बसून आपापल्या परीनं ध्यान करायचे, असा प्रकारचा त्याचा एक सारांश येतो आहे. परंतु तथागत सिद्धार्थ असताना बुद्ध व्हायच्या पूर्वी ज्यांच्याकडे जात होते त्यांच्याकडे सर्व जे बाब आहेत ती सर्व बाब म्हणजे अनेक सांगत होते. त्यावेळेचे ऋषीमुनी असे तरवेद होते, निपुण होते. त्यावेळेचे अनेक संघ होते, 300, 250, 500 संघ त्यांच्याकडे म्हणजे असे सभासद होते आणि आपल्या एका आश्रमामध्ये बसायचे, असं ते वर्णन आहे. आणि त्याच्यातूनही बुद्धाने ते कन्व्हिन्स नव्हतं, बुद्धाला ते मान्य नव्हतं, बुद्धाला ती बाब मान्य नव्हती असं दिसते आहे. कारण शेवटचे बुद्ध पुरुषच होते. त्यांच्या पहिलेपासूनचे जे प्रिन्सिपल आणि काही आयडियाज ज्या होत्या, हा एक दूरदृष्टिकोन असणारे व्यक्तिमत्व होते. त्यामुळे त्यांना ह्या कोणाच्याच आयडिया समाधानकारक नव्हत्या, पण प्रत्येकाकडे ते गेले. असा एक सारांश आहे. शेवट त्यांचं समाधान झालं नाही, मग ते कठोर तपश्चर्याला बसलेत आणि कठोर तपश्चर्यानंतर त्या पीडादायक शरीराला इतकी पीडा दिलीत की शेवटची म्हणजे एकदम वाढल्या काठीसारखं शरीर झालं, धांड्यासारखं वाढलेलं असं. आणि तेव्हा ते खीर प्रदान केली, म्हणजे काही फूड आहे ते, मग आपण त्याला आता खीर म्हणतोय, परंतु खीर होतं किंवा काय माहीत नाही, पण तेव्हा असं पोषक असं जे अन्न होतं ते त्यांनी प्राशन केलं आणि तिथून गयेच्या मार्गावर निघलं. त्यावेळेस त्यांचे जे 5 पर्यटक त्यांना सोडून दिले, तुम्ही तपश्चर्या भंग केली बा म्हणून. आणि बुद्धगयेला जेव्हा जे आलेत आणि बुद्धगयेला जे बसलेत, ते गयेला बसलेत, गयेपासून नंतर ते बुद्धगया म्हटलं गेलं, नाही तर ते नाव गया आहे, ऑलरेडी ॲक्च्युली गया आहे. तर त्यापासून मग तिथे जे ज्ञानप्राप्ती, तर तिथूनच जे 4 आठवड्याचा कालावधी गेला आणि त्यांनी जे जेवण करून बसायचे, तर तो 4 आठवड्याचा कालावधी, त्यांना 4 आठवड्यानंतर जे ज्ञानप्राप्ती आपण म्हणतो, तर तिथूनच बुद्धाच्या धम्माला म्हणजे एक वेगळं. कारण सनातनी तो जो वर्ग होता त्यावेळेस एक चातुर्वर्ण व्यवस्थेची नीव ठेवलेली होती. तर त्या चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये प्रामुख्याने त्यांना विरोध करणारे त्यांच्या जो शाक्य संघ होता तिथूनच सेनापती आणि सगळ्या लोकांनी विरोध केलेला होता, हे आपल्याला माहीत आहे. आणि तो विरोध करणारा घटक तसाच्या तसाच बुद्ध ज्ञानप्राप्ती झाल्यानंतरही तो घटक तसाच होता. कारण 7 वर्षानंतर जेव्हा बुद्ध आपल्या राजमहालामध्ये जातात, वडिलाची भेट घ्यायला जातात, नंतर त्या लोकांनी म्हणतात, तर तेव्हा 2 दड असे पडलेले होते. तर बुद्धाच्या विरोधात तेव्हापासूनच लोक होते, हे सिद्ध होते. आणि
विरोधात असल्यामुळे काय झालं का त्यांनी जेवढी ज्ञानप्राप्ती आणि जेवढं काही नॉलेज मिळवलं आणि जे बुद्धपुरी झाले तरी पण त्यांना विरोध करण्याचं षडयंत्र तसं होतं, त्याला बदनाम करण्याचं षडयंत्र होतं. आणि मग ज्ञानप्राप्ती झाल्यामुळे तिथूनच सुरुवात झाली. तथागतांना जे दुःखमुक्तीचा मार्ग आपण म्हणतो का मानवामध्ये दुःख आहे, समाजामध्ये दुःख आहे आणि दुःखाच्या निवारणासाठी आपल्याला काही मिळवायचं आहे सांगायचं आहे, तर जे बुद्ध आणि धम्मावधी प्रस्तावनेमध्ये बाबासाहेब म्हणतात का हेच एक म्हणजे तिथे ग्लानी म्हणजे एक वेगळ्या पद्धतीचं हे केलं का हे सत्य आहे किंवा नाही अशा प्रकारचे, परंतु एक मान्यता प्राप्त आहेत का चार आहारी सत्य मिळालेत. जगात दुःख आहे, दुःखाची कारण आहे, ते दूर केला जाऊ शकते कारण त्यावर उपाय पण आहे. म्हणजे असे उपाय असणारे हे जे दिले. मग त्यांना बुद्धाच्या धम्माला म्हणजे असं बरबटलं केलं काय त्यांना, असं काय तर त्यांना दुःखिताचाच धम्म, याच्यात काय पडलेलं आहे, हा तर दुःखिताचा धम्म आहे, त्यांच्याकडे कसं जायचं, बुद्धाकडे काय गरज आहे, बुद्धाकडे काय आहे, असं म्हणजे अशा प्रकारचा प्रसार करून बुद्धाच्या धम्माला तिथूनच बदनाम करण्याचं षडयंत्र चालू केलेलं हे आपल्याला पाहायला मिळते प्रामुख्याने. म्हणजे परंतु बुद्ध असेपर्यंत एवढा मोठा प्रभाव होता की त्यांच्यावर कोणी हिंमत केली नाही. पण बुद्धाचा प्रभाव महापरिनिर्वाणानंतर जसं बुद्धाचं झालं तोपर्यंत तर बुद्धाने एक मोठा आयाम घेतला होता, मोठा आकार घेतला होता पूर्ण देशामध्ये, अनेक त्या मगध राज्याच्या अनेक राज्यामध्ये. तर त्यावेळेस असं लक्षात येते की तेव्हापासूनच खरी नीव पडल्या गेली आणि तेव्हा बुद्धाच्या म्हणजे प्रचार करत असतानाच विरोधक लोक तयार होते, हे दृष्टीपणास पडते. आणि नंतर बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर आणखी ते आक्रमक झाले आणि ते आक्रमक झाले तर काय कोणते कोणते त्यांच्या शोध घेतलेले आहे त्यांनी. म्हणजे मनुष्याच्या पुनर्जन्मावर संभ्रम निर्माण केला. बुद्धाने जे सांगितलं होतं पुनर्जन्माची व्याख्या, आता मनुष्याच्या पुनर्जन्मावरच संभ्रम घेतला काही लोकांनी का बुद्धाने जे सांगितलेलं आहे पुनर्जन्म कसा होतो म्हणून, तर त्याच्यावरच एक उलट पक्षीय असा निर्णय झालेला आहे. आणि त्या लोकांनी बुद्धाने पुनर्जन्माची व्याख्या सांगितली आणि बुद्धाने आजही आता अनेक लोक आहेत की आजही बुद्धाचा पुनर्जन्माची व्याख्या करताना पुनर्जन्म होते असं सांगते आहे. अनेक बाबी आहेत पुनर्जन्माच्या याच्यावर, तर तो एक त्यांना समाजामध्ये संभ्रम निर्माण प्रश्न करा. एक पुनर्जन्म होतो आहे आणि एक बुद्धाला विज्ञाननिष्ठ धम्म आहे म्हणून पुनर्जन्म नाही आहे बा अशा प्रकारचं मान्यता प्राप्त झाली आहे. बुद्धाने पुनर्जन्माचं समर्थन अर्धवट केलेलं आहे, कारण पुनर्जन्म कुणाचा आणि कशाचा, ज्या महाभूतापासून आपलं शरीर बनते ते या सृष्टीतून नष्ट होत नाही, त्या सृष्टीमध्ये विलीन होते म्हणजे परिवर्तन होते. प्रत्येक गोष्ट परिवर्तनशील आहे अशा प्रकारचा, तर तो त्याच्यावरही आघात केला गेलेला आहे आणि माणसा संभ्रम निर्माण केला गेलेला आहे. आणि म्हणून अर्धे लोक समर्थक आणि विरोधक बंदी हे आपल्याला पाहायला मिळते. नंतर अष्टांगिक मार्गामध्ये जे समाधी मार्ग आहे शेवटचं शील समाधी मार्गाचा, तर समाधी मार्गावरही एक या लोकांनी वेगळं हे केलं. समाधी मार्गाला एकदम समाधी स्थळी आणि इतकं डीप मध्ये नेलं की समाधी म्हणजे फक्त डोळे बंद करायचं आणि समाधी करायची आणि त्याच्यात सगळं बुद्ध तत्वज्ञान आहे बा असा एक मानणारा वर्ग तयार झाला, जे की बुद्धाने त्याचं समर्थन केलं नाही, मध्यम मार्गाचं समर्थन केलं. तर त्याच्यामध्ये समाधी मार्गाला पण त्यांनी मध्यम याच्यामध्येच दिलं. तर आजच्या परिस्थितीमध्ये त्या समाधी मार्गावरच जास्त भर दिला जात आहे आणि तेव्हा काही लोक त्या समाधी मार्गावर भर द्यायचे. तर बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये जे लूपहोल्स त्यांना जे जे दिसले विरोधकांना ते आजही तसेच होत आहे. संविधानामध्ये ते लूपहोल्स ढूंढल्या जात आहे आणि इतर याच्यामध्ये एखादी नेता असेल, मोठा माणूस झाला असेल तर तो आपल्या मिशनच्या चळवळीच्या विरोधात असेल तर त्याला बदनाम करण्यासाठी काही लूपहोल्स निवडल्या जाते, त्याच्या कमजोऱ्या निवडल्या जाते. अशा प्रकारचं तेव्हाचंही षडयंत्र आपल्याला सेम पाहायला मिळते. म्हणजे आपण दोनही कालावधी जर बघितला तर दोनही कालावधीमध्ये अशा प्रकारचं एक समता म्हणजे साम्यता दिसते आहे दोन्ही याच्यामध्ये, की एखादी ऑर्गनायझेशनला संपवायचं जर असेल तर त्याच्यावर कसे आघात करायचे त्याच्या लूपहोल्स शोधून. तर आजही ते क्लुप्ती ती युक्ती आजही इथला वर्ग जो आहे करत असताना आपल्याला दिसते आहे. पुन्हा आणखी जर सामोर गेलं पहिले गेलं तर आपण तर बुद्धाच्या जन्मापासूनच भ्रम पैदा केला
बुद्धाच्या जन्मापासून एक परंपरा होती, जे की चातुर्वर्ण व्यवस्था आणि जे परंपरा होती ते तर होते. त्यांनी भविष्य पाहणं, कारण बुद्धाचं भविष्य पाहण्यासाठी हे लोक शुद्धोधन राजा सगळ्याला बोलावत आहे हे आपण बघितलं आहे. तर ते एक परंपरा होती. पण बुद्धाच्या नंतरची परंपरा चेंज झाली. तर बुद्धाच्या जन्मापासूनच एक वेगळा आयाम दिला. झाडाच्या फांदीला पकडून माया माहेरी जात होती तेव्हा त्यांचा जन्म झाला. आणि जन्म झाल्याबरोबर बुद्ध म्हणजे त्यावेळेस सिद्धार्थ हे 7 पावलं चालत गेले. पावलामध्ये कमळाचे फुलं उमटले. म्हणजे ही जी परंपरा आपण बारीक निरीक्षण जर केलं तर बुद्धाच्या धम्माला म्हणजे एक वेगळं बनवण्यासाठी, चमत्कारिक बनवण्यासाठी पहिले तेव्हापासूनच प्रयत्न केला गेले आहे. माहीत जरी नव्हतं, परंतु जेव्हा लिहिल्या गेल्या, बुद्ध पुरीत झाले तेव्हा त्या स्टोऱ्या आणखी घुसवल्या असेल किंवा लिहिल्या गेल्या असेल, परंतु त्याला चमत्कारिक बनवण्याचा प्रयत्न केला. बुद्ध हा चमत्कारिकच आहे बा, अशा प्रकारचं त्यावेळेस पण आपल्याला दृष्टीपथास येते आहे. त्याने पुन्हा गृहत्याग केला. गृहत्यागाची कारणे, गृहत्याग का केला? बाबासाहेबांनी बुद्धांमध्ये आता आपल्या लोकांमधून निघत आहे का खरं बुद्ध धम्म किंवा गृहत्यागाची कारणे काय बा? बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्माचं लिखाण केल्यानंतर आपल्याला समजायला येत आहे. परंतु आपल्याही बालपणी किंवा इतर पहिले 50 वर्षापूर्वी अशी स्टोरी होती की त्यांनी म्हातारा पाहिला. शाळेत वर्गामध्ये कोणत्या तरी त्याच्यात म्हातारा पाहिला, एक प्रेत पाहिलं आणि जर्जर असा खिन्न म्हणजे प्रेत यात्रा जाताना दिसली. आणि म्हणून हे काय आहे, सगळ्यासाठी लागू आहे म्हणून बुद्धांनी गृहत्याग केला बा. म्हणजे हा पण एक षडयंत्राचाच भाग आहे. हा सुद्धा एक षडयंत्राचाच भाग आहे, बुद्धाच्या धम्माला बदनाम करण्यासाठी किंवा त्यांना वेगळ्या पद्धतीनं प्रोड्यूस करण्यासाठी, हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. परंतु बुद्धाची मूळ शिकवण जे होती, मूळ शिकवण हा मानवी कल्याणाचा मार्ग होता, माणसाच्या दुःखमुक्तीचा मार्ग होता. आणि बुद्धांनी जे शोधून काढलं ते सर्वात महत्वाचं म्हणजे बुद्धांनी जे आर्य सत्याच्या माध्यमातून ज्ञानप्राप्तीचं जो भाग दाखवला आहे तो ज्ञानप्राप्तीचा भाग म्हणजे बुद्धाच्या याच्यात नवी कलाटणी आणि नवा आयाम देणारा ठरलेला आहे. आणि तेव्हापासून बुद्धाच्या जीवनाला आणि लोककल्याणासाठी बुद्धांनी मग मागे वळून पाहिलं नाही. आणि 45 वर्ष चारिका करत 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 बुद्ध ज्या ज्या ठिकाणी गेलेत, अनेक राजे महाराजे म्हणजे छोटे लोक, पतित लोक, म्हणजे असे अनेक लोक बुद्ध ज्यांच्या ज्यांच्या सानिध्यात आले. एक विशिष्ट पाहायला मिळते, बुद्ध ज्यांच्या ज्यांच्या सानिध्यात आले, मग तो कितीही मोठा असेल, डाकू असेल, रंक असेल किंवा राजा असेल, परंतु जो सानिध्यात आला तो त्यांना शरण गेलेला आहे हे पाहायला मिळते. म्हणजे हे पॉझिटिव्ह थिंग पण त्याच्यामध्ये पाहायला मिळते. परंतु विरोधकांनी त्यांना बगल देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तो आज आणि ते त्याच्या सक्सेस राहिलेले आहे. जरी बुद्धाचं राज्य मग अनेक लोकांनी, राजे महाराजांनी स्वीकारल्यानंतर बुद्धाचं राज्य होतं, पण ते बुद्धाचं राज्य 100%, 90% असेल, 80% असेल लोक मानणारे लोक होते, परंतु 20% विरोधक होतेच, तेव्हा पण होते. आणि ते लोक जेव्हा बुद्धाचं राज्य लोप पावत आलेलं होतं, 700-800 वर्षापर्यंत राहिलं आणि त्याच्यानंतर त्याला एक प्रकारचं हे आलं, तर 1300च्या शतकामध्ये यांनी आक्रमकता घेतली. म्हणजे असं दिसते आहे हा बुद्धाचा एकंदरीत इतिहास पाहिल्यानंतर. आणि 1300च्या शतकानंतर बुद्धाचा धम्म एकदम डाऊन येऊन म्हणजे परस्त झाला, निस्तानाबूत झाला. त्यानंतर फक्त बाबासाहेबांनी म्हणजे संपला तरी ते पूर्ण बीजांकृत किंवा त्यांचे जे बीज होते धम्माचे ते पूर्णपणे नष्ट नाही झाले. काही प्रामाणिक लोकांनी टिकवून ठेवले. आणि मग बाबासाहेबाला जन्म झाल्यानंतर बाबासाहेबांनी त्याला एकदम बुद्धाला नव्या उमेदीने तारलेला आपल्याला पाहायला मिळते. आणि पुन्हा आपण हे जे टायटल मी जो सब्जेक्ट घेतलेला आहे, आता मी तुम्हाला त्याची ओरल माहिती फक्त देत आहे, परंतु तो जो डिटेल्समध्ये आपण घेऊ तेव्हा त्याला आणखी बनवणार आहेत. बुद्ध धम्माच्या रासाची कारणे वर बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा जन्म त्याला दिला, करुणा उपाय सुचविले, त्यावरही विरोधकांचे कटकारस्थान. म्हणजे बाबासाहेबांनी जो धम्म दिला
त्यावरही आताही विरोधकाचे कटकारस्थान त्याच पद्धतीचे आहेत असं आपल्याला निदर्शनास येते आहे. कारण बाबासाहेबांनंतर काय काय घडलं, बाबासाहेबाच्या धम्मक्रांतीनंतर आपण जर पाहिलं तर अनेक आयाम तयार झालेले आहे. म्हणजे बाबासाहेबांनी जेव्हा आपण दीक्षा दिली बाबासाहेबांनी, म्हणजे 56ला 14 ऑक्टोबर आणि इथले चंद्रपूरची, तर ही व्यवस्था हलून गेली. बाबासाहेब जे बोलले होते तुम्ही भारत बौद्धमय करेल, आणि ही व्यवस्था हलून गेली की बाबासाहेब बोलले होते हे खरोखरच सत्य होताना दिसत आहे बा, आणि हे लोक हालून गेले आणि यांनी वेगवेगळे षडयंत्र चालू केले. एवढंच नाही तर दोन्ही दीक्षा पाहिल्यानंतर बाबासाहेबांनी डिसेंबरमध्ये 16 डिसेंबरला मुंबईची दीक्षा घ्यायचं ठरवलं होतं, आणि मुंबईची जर दीक्षा घ्याली त्याच्यानंतर आग्रामध्ये युपीमध्ये आग्रा आणि पुन्हा एक स्थळ होतं ते निवडलं होतं, त्या ठिकाणी पुन्हा जानेवारी महिन्यामध्ये होणार होते. तर हे सगळं पाहत होता, तर या व्यवस्थेला वाटलं का हे जर सक्सेस जर झालं तर जे बाबासाहेब बोलले होते ते काम पूर्ण प्रत्यय होणार, म्हणजे खरं करून दाखवणार. म्हणून ही लोक हादरलेत, आणि बाबासाहेबांचा ज्या ठिकाणी मृत्यू झाला त्या मृत्यूनंतरही, आता जो बाबासाहेबाचा मृत्यू झाला आपण त्याला कसा झाला कसा आहे, अनेक लोक त्याला वेगळ्या म्हणजे प्रश्नचिन्ह निर्माण करते, परंतु आपणही त्याचं अध्ययन केलं तर बाबासाहेबांचे 1, 2, 3, 4, 5 हे दिवस जर पाहिलेत, बाबासाहेबांची तब्येत बरोबर नव्हती अशातला भाग नाही, ठीक नव्हती त्यांची तब्येत, परंतु इतक्या प्रमाणात नव्हती. पण ह्या दीक्षांत समारंभानंतर मुंबईचा दीक्षांत समारंभ त्यांनी ऑर्गनाईज केलेला होता, तो एक क्रांतिकारक बदल करणारा होता. कारण मुंबई शहर आणि मुंबई शहरचं मार्केटिंग आणि जागतिक लेवलवरचं त्यांचं जे हे होतं मुंबई शहराचं प्रेस मीडिया आणि सर्व, तर त्याच्यामुळे ती दीक्षांत, कारण बाबासाहेबाचं त्या ठिकाणी पहिले त्याच्या ठिकाणी वर्किंग होतं शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या याच्यातून. त्यावेळेस स्वबळावर शेड्यूल कास्ट फेडरेशनचे एकूण 9 खासदार निवडून आले होते प्रतिनिधी, जेव्हा संयुक्त महाराष्ट्राच्या ह्याच्यामध्ये. म्हणजेच तिथे बाबासाहेबाचं त्या एरियामध्ये मांडणारं एक विचाराचं प्राबल्य खूप मोठ्या प्रमाणात होतं, आणि त्याच्यामुळे त्यांना तो प्रोग्राम उद्ध्वस्त करायचा होता आणि विरोधकांना, आणि त्याच्यामुळं बाबासाहेबाचा 6 डिसेंबरला मृत्यू झाला. मृत्यूनंतरही पुन्हा त्यांनी दखल घेतली का हा व्यक्ती जो आहे बाबासाहेब हे असाधारण व्यक्ती आहेत, हा मृत्यूनंतरही आक्रमक आहे, महापरिवार निर्माण झाल्यानंतरही हा आक्रमक आहे. कारण जसे जिवंत असताना बाबासाहेबांच्या देखरेखीखाली 6 लाख लोकांनी इथे दीक्षा घेतली, काही लोकांनी चंद्रपूरला घेतली 3 लाख लोकांनी, आणि 7 लाख लोकांनी मुंबईमध्ये दीक्षा घेतली महापरिनिर्वाण झाल्यानंतर. तर ही बाब यांच्या लक्षात आल्यामुळं त्यांनी बाबासाहेबांच्या नंतरच्याही याचं प्लॅनिंग केलेलं आहे. आणि नंतरचं प्लॅनिंग असं केलं का त्यांनी प्रत्येक ठिकाणी बुद्धाच्या वेळेस पासून जे प्लॅनिंग केलं तर त्या प्लॅनिंग मध्ये ते नेहमी सक्सेस राहिलेले आहे. आणि बाबासाहेबांच्या वेळेस आपण दोन्ही तुलना केली तर आपल्याला असं बघायला मिळते की जे बुद्धाच्या वेळेस अनेक षडयंत्र केलेत आणि जे बाबासाहेबाच्या नंतरही प्लॅनिंग चालू आहे, तर ह्या दोन्ही गोष्टीमध्ये साम्यता नजर येते. म्हणजे साम्यता अशी नजर येते की कालानुरूप परिस्थिती बदलते, तर यावेळेसही खूप मोठं अंतर पडलं तरी पण त्यांचे फंडे मात्र तेच आहे. म्हणजे त्याला बदनाम करण्याचे त्याला रोखण्याचे फंडे अजूनही ते आहे, आणि आपण त्याच्यामध्ये सावधगिरी नाही आहोत. आपल्याकडे तसे यंत्रणा नाही आहे म्हणा, मीडिया नाही आहे किंवा हे नाही, आणि आपले लोक विशेष पाहायला आपण आपले लोक सगळ्यात पहिले म्हणजे बळी पडतात. कोणी जरी आलं की म्हणजे हे प्रज्ञा जी म्हणतो, बुद्धांनी जी प्रज्ञा दिलेली आहे ना, प्रज्ञा ही शिक्षणापेक्षाही मोठी आहे. शिक्षण असून चालणार नाही, पण तो प्रज्ञायुक्त पाहिजे. प्रज्ञा म्हणजे माणसाच्या भविष्यासाठी खरे आणि खोटे विकासासाठी काय आहेत ते एखाद्या विषयावर चिंतन करून त्याला ओळखण्याचं गांभीर्य. परंतु आपला वर्ग अजूनही त्याच्यामध्ये कमी पडतो आहे. कोणी आलं का त्याला सरीक होतात, सोबत जातात आणि त्याच्यामध्ये विलीन होतात. आणि हे सुद्धा
हे लोक बारकाईनं ओळखतात आणि असे प्रोग्राम आपल्याकडे देत असतात. हे आपल्याला प्रामुख्याने जाणवते आहे. आणि याच्यासाठी मग आपल्याला लोकजागृतीचं गोष्ट म्हणजे टीचिंग जे आहे, हे जे आपल्या सेमिनरीमध्ये टीचिंग चालते, ह्या टीचिंग करता दुसरा पर्याय नाही आहे. कारण प्रबोधनं खूप झाले. 70 वर्षाचा कालावधी आपण बघितला. अनेक लोकांनी मोठे मोठे सेमिनार झालेत, संमेलनं झालेत. संमेलनं म्हणजे त्या प्रकारच्या धम्मसंगीनी आणि आजचे संमेलनं असाच होतो, भेद होतो. तो म्हणजे लोकजागृतीच्यासाठी होतो. तो बुद्धाच्या तत्वज्ञानावर तेव्हा परिषदा होत हे होतं, त्या धम्मसंगीनी होत होत्या. आज बाबासाहेबांच्या आणि बुद्धाच्या याच्यावर जे संमेलन मोठे मोठे 3-3 दिवसाचे होते, हाच फरक आहे. फक्त शब्द बदललेले आहे, परंतु लोकजागृतीचा परिणाम तोच आहे. परंतु आता मात्र पहिले त्या संगीनीचा जो परिणाम पडलेला होता, तो परिणाम ह्या 70 वर्षाच्यात प्रभावशाली गतीनं पडलं नाही. लोक ऐकतात, येतात, ऐकतात आणि पुन्हा त्याला जसे ते सिच्युएशन होते. म्हणजे अशा प्रकारचं आहे. म्हणून त्याला एक वर्गामधून, अशा क्लासमधून, खेळाखेळात, गावागावात वर्गामधूनच शिकवणं हा त्याच्यावर पर्याय आहे. कारण माणसाचं मन आहे, जेव्हा आपले हे शरीराचे जे इतर अवयव जे आहेत काम करतात, तर डोळे पाहणं, डोळ्यांनी पाहणं आणि कानानं ऐकणं आणि पाहणं, ते एका वेळेस जेव्हा तो पार्ट आपल्या लक्षात येते, तेव्हा माणसाला काहीतरी कळते. आणि अशा मुलांना लहानपणापासून जर कळलं तर तो एक नवा परिणाम, चांगला परिणाम त्याच्यावर येऊ शकते, असं आपल्याला पाहायला मिळते. कारण बुद्धाच्या वेळेस सुद्धा बुद्धाच्या बाबीला म्हणजे जो प्रवाह होता, बुद्धाचा एक मोठा प्रवाह होता, त्या प्रवाहाला अडवायचं कसं, हा त्यांच्या मागे युक्ती होती, त्यांच्या मागे आयडिया होती. मग त्या प्रवाहाला रोखण्याचं काम कसं केलं त्यांनी? हा पाण्याचा प्रवाह तर नाही आहे, हे ज्ञानाचा प्रवाह आहे, लोकप्रवाह आहे. लोक त्यांना जात आहे, स्वीकारत आहे. मग त्यामध्ये शिरून त्यांनी सर्वात पहिले त्याचे फॅक्शन्स तयार केले, फॅक्शन्स पाडले, फॅक्शन्स तयार केले आणि अनेक पंथ निर्माण केले. आणि तेथेच नाही, जसं आता आपण म्हणतो हीनयान पंथ, महायान पंथ, वज्रयान पंथ, मंत्रयान, तंत्रयान, तर त्या लोकांना त्या वेगवेगळ्या पंथामध्ये निघून गेल्यानंतर ऑटोमॅटिक ते शक्ती खुंटली. आणि ती शक्ती खुंटल्यानंतर आपापल्या परीनं त्या पंथाचे प्रमुख जे बनले, त्या पंथाच्या एकेका पंथाच्या प्रमुखाने बुद्ध धम्माला अशी वेगवेगळी साफरी पद्धत दिलेली आहे, असं एकंदरीत पाहायला मिळते आहे. आणि त्यातूनच बुद्ध धम्माच्या खऱ्या ज्ञानाला बगल देण्यासाठी हे जे पंथ, नवीन पंथ निघलेत, हीनयान, महायान, वज्रयान, मंत्रयान, तंत्रयान, तर हे वेगवेगळ्या परीनं आपापल्या परीनं सांगू लागलेत. आणि याच्यावर कंट्रोल मग खऱ्या बुद्धिस्ट लोकांचं राहिलेलं नाही. जे आपण जे कत्तल केली वगैरे म्हणतो ते ओरिजिनल लोकांची केली, हे चालवणाऱ्या पंथाची कत्तल केलेली नाही, म्हणजे किंवा मारल्या गेलेलं नाही. तर जे ओरिजिनल होते त्यावर आक्रमण केलं, हीनयान पंथावर आक्रमण केलं, हीनयान पंथाला नष्ट केलं. आणि हाच पंथ इतर ह्या जो म्हणजे अवैज्ञानिकपणा किंवा वेगवेगळ्या प्रकारचा त्याच्यामध्ये शिरून हाच पंथाचा प्रसार इतर देशामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळते. आणि आज पुन्हा इतर देशामध्ये ह्या गेलेला महायान, तंत्रयान हा जो आहे, वज्रयान, हे पंथ, तर हा धम्मच बाहेर देशात गेला आणि तोच धम्म रिटर्न पुन्हा भारतामध्ये येत आहे. मग आता